नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला व्हिडिओ कॅसिन प्रोटीनबद्दल असणार आहे. जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलंच आहे, तर खूप साऱ्या जणांना वे प्रोटीन हे काय ते माहितीच असेल. तर त्या प्रोटीनमध्येच दुसरा टाईप म्हणजे कॅसिन प्रोटीन. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर, जिचं नाव आहे DC फिट मराठी. खूप साऱ्या जणांच्या मनात हा प्रश्न असतो की आम्ही ही कॅसिन प्रोटीन घेतलं पाहिजे की नाही. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की कॅसिन प्रोटीन एकदम सेफ आहे आणि ते तुम्ही घेतलं पाहिजे, पण ते डिपेंड करतं तुमच्या गोलवर. आता जर तुमचा गोल असेल फॅट लॉस आणि तुम्ही जर त्या गोलमध्ये जे तुमचं प्रोटीनची जी रिक्वायरमेंट आहे ती कमी पडते, किंवा मसल गेनिंगच्या ज्या डाएट आहे तुमचा, त्या डाएटमध्ये जी तुमची प्रोटीन जे तुम्ही इंटेक करताय तो जर कमी पडतो आहे तुमच्या आहारातून, तर नक्कीच तुम्ही हे कॅसिन प्रोटीन घेतलं पाहिजे. तर ह्या कॅसिन प्रोटीननी काय होईल की तुमच्या शरीरात प्रोटीनची जी क्वांटिटी आहे ती वाढेल आणि जे तुमची बॉडी आहे ती तुमच्या बॉडीमधले जे मसल्स आहे ते मसल्समधून एनर्जी नाही घेणार किंवा मसल ब्रेकडाऊन नाही होणार. तर अशा वेळी तुमची बॉडी जी आहे ती फक्त फॅटला स्टॅप करेन आणि जेव्हा तुमच्या बॉडीला प्रोटीन लागेल तेव्हा ते या कॅसिन प्रोटीनमधून घेईल. ओके, तर थोडक्यात तुमच्या बॉडीमध्ये जो मसल ब्रेकडाऊन जो आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही कॅसिन प्रोटीनचा उपयोग करू शकतात. जर तुमच्या आहारात जेवढं तुमचं टार्गेटेड प्रोटीन आहे जर ते रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही तर. ओके, आय होप तुम्हाला कॅसिन प्रोटीन का यूज केलं जातं हे तुम्हाला समजलं असेल. तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जे कॅसिन प्रोटीन आहे ते गाईच्या दुधापासून बनलेलं असतं. जसं आपलं पनीर बनतं, तर तुम्ही त्या पनीर बनताना बघितलं असेल की जे पनीर बनतं तर जे सॉलिड पार्ट आहे दुधाचा तो तर पनीर असतो आणि जे लिक्विड असतं त्याला आपण व्हे प्रोटीन म्हणतो, किंवा ते जे लिक्विड असतं त्याच्यामध्ये व्हे प्रोटीन असतं आणि जे पनीर आहे त्याच्यामध्ये कॅसिन प्रोटीन असतं जे स्लोली डायजेस्ट होतं. तर इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही कॅसिन प्रोटीन जर तुम्ही अफोर्ड नाही करू शकत तर नक्कीच तुम्ही हे पनीर घेऊ शकतात, किंवा एक ग्रीक योगर्ट म्हणून एक प्रकार असतो, दहीचा प्रकार असतो तो, त्यामध्ये फॅट कमी असतं आणि प्रोटीन जास्त असतं, तर ते पण तुम्ही कन्झ्युम करू शकता. पण जेव्हा तुम्ही सप्लिमेंटच्या जागेवर जेव्हा तुम्ही होल फूड कन्झ्युम करता तेव्हा लक्षात घ्या जे फूड सोर्स आहे ते लीन प्रोटीन सोर्स नाही आहे, त्यामध्ये फॅट्स पण आहे आणि कार्ब्स पण आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. 100 ग्रॅम पनीरमध्ये जेवढं प्रोटीन आहे आणि 100 ग्रॅम कॅसिनमध्ये किती प्रोटीन आहे ते तुम्ही कम्पेअर केलं पाहिजे. ऑब्व्हियसली कॅसिन प्रोटीन जे सप्लिमेंट आहे त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असेल, कारण की ते एक प्रोटीनचा एक लीन सोर्स असतं. पण जे पनीर आहे त्यामध्ये तुम्हाला फॅट्स पण भेटेल, कार्ब्स पण भेटेल आणि प्रोटीन पण भेटेल. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची जेव्हा तुम्ही सप्लिमेंटच्या जागेवर होल फूड जसं की पनीर किंवा जे दही असेल आपलं ते कन्झ्युम कराल. इथे अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा तुम्ही झोपता तर 7 ते 8 तास तुम्ही तुमच्या शरीरात काहीच न्यूट्रिशन देत नाही. तर अशा न्यूट्रिशन जेव्हा तुम्ही काहीच देत नाही तेव्हा शरीराला तुमचे न्यूट्रिएंट लागतात. तर हे न्यूट्रिएंट्स तुम्ही कधी प्रोव्हाइड करू शकता, तर ते म्हणजे तुमचा जो डिनर आहे किंवा झोपायच्या आधी अर्धा 1 तास जर तुम्ही फूड कन्झ्युम करता तर त्यातूनच सगळे न्यूट्रिशन तुमची बॉडी घेत असते. तर अशा वेळी तुम्ही योग्य पद्धतीचं न्यूट्रिशन करणं खूप गरजेचं आहे. तिथे तुम्ही स्लो डायजेस्टिंग प्रोटीन जसं की कॅसिन प्रोटीन घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल, कारण की हे जे कॅसिन प्रोटीन जे आहे ते तुमच्या ब्लडमध्ये तुमच्या रक्तात एकदम हळूहळू जे आहे ते अमिनो ॲसिड सोडत राहील आणि अमिनो ॲसिड्स जे आहे ते तुमची बॉडी युटिलाइज करत राहील, ज्याच्यामुळं मसल ब्रेकडाऊन नाही होणार. तर हा एक फायदा आहे कॅसिन प्रोटीनचा. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आय होप तुम्हाला कॅसिनबद्दल थोडीशी आयडिया आली असेल आणि त्याचा कसा वापर करायचा तुमच्या आहारात याची पण तुम्हाला आयडिया आली असेल. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुमचा जो सपोर्ट आहे तुम्हाला असंच देत राहा. तुम्ही जो लाईक करता आणि सबस्क्राईब करता तर त्याने नक्कीच माझं जे इनर मोटिवेशन आहे ते वाढतं. तर आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या फॅमिली मेंबरची काळजी घ्या. धन्यवाद.